महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशनचे काम रखडल्याने जामडोह गावातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो आहे। पाणी नसल्याने संतप्त झालेल्या जामडोह येथील गावकऱ्यांनी जिल्हा परिषदेवर घागर मोर्चा काढून जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर घागरीचे तोरण लटकवून पाणी टंचाई विरोधात महिलांनी आंदोलन केले। उन्हाळ्याची चाहूल लागताच दरवर्षी नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो। यवतमाळ शहरासह ग्रामीण भागात देखील सध्या पाणी टंचाईने डोके वर काढल्याचे चित्र दिसून येत आहे। यातच यवतमाळ तालुक्यातील जामडोह येथे महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशनचे काम रखडल्याने जामडोह गावातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो आहे। 1,500 लोकसंख्या असलेल्या जामडोह येथे 3 वर्षापूर्वी जलजीवन मिशन अंतर्गत विहीर व पाईपलाईन करिता 10 लाखाचा निधी मंजूर झाला। त्यानंतर विहिरी बांधकाम करण्यास प्रत्यक्षात सुरुवात झाली। मात्र 10 फूट विहिरीचे बांधकाम झाल्यानंतर संपूर्ण काम ठप्प झाले। संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांनी कामे पूर्ण न करता 8 लाखाचे देयक परस्पर काढून भ्रष्टाचार केला असे आरोप ग्रामस्थांनी निवेदनातून केला आहे। या समस्याबाबत जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे वारंवार तक्रारी केल्या, परंतु प्रशासनाने कायम दुर्लक्ष केले। मागील 3 वर्षांपासून ग्रामस्थांना या भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून पाणी विकत घेऊन पिण्याची वेळ आलेली आहे। विशेष म्हणजे पाण्याची ही गंभीर समस्या लक्षात घेतात गावात मुलांचे लग्न जुळण्यास अडचण येत आहे। त्यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी जिल्हा परिषदेवर घागर मोर्चा काढून जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर घागरीचे तोरण लटकवून पाणी टंचाई विरोधात आंदोलन केले। त्यानंतर पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या दालनात ठिय्या देत रोष व्यक्त केला। येत्या 15 दिवसात पाणी उपलब्ध करून द्या, अन्यथा जिल्हा परिषदेमध्ये ठिय्या आंदोलन करू असा इशाराही संतप्त महिलांनी दिला। यावेळी जामडोहचे उपसरपंच संतोष गदाई, रंगराव आत्राम, शंकर मसराम, पंचफुला मसराम, माला गदाई, सखाबाई महादुरे, जिजाबाई लोणसावळे, विजय कासार, अमोल गदाई आदींची उपस्थिती होती। मी पाण्यासाठी आली जामडो गावातून। माझं म्हणणं एकच आहे, आम्ही दिनभर मजुरी करायची का पाणी भरायचं, पण पाणी भरूनच आम्ही विहिरीचं डोक्याचं काही पण तर भरायचं। आमच्या गावाला पाणी का नाही आहे? विहिरीलाही पाणी नाही आहे। बोर खांदाला दिली त्याचं पण आम्हाला नाही आहे। आमच्या गावाचा सरपंच उपस्थित राहतो, त्याला हमेशा जाऊन आम्ही बायांनी त्याला बोलायचं करतो, पण तो धमकी दाखव त्याला मारण्याची। यवतमाळमध्ये उभं राहायची अशी धमकी सांगतात का उभं राहू शकत नाही तू? असं का बा असं काहून अत्याचार करत आहे? म्हणून मी त्याच्यासाठी पाण्याला, जामडो गावाला पाणी नाही म्हणून मी त्याच्यासाठी मागणी करत आहे का पाणी आमच्या जामडो गावाला आलंच पाहिजे। एखाद्याचं जीव दानवी गेलं तरी चालेल, तरी पण पाणी आमच्या गावाला, जामडोला पाहिजे। माझं गाव जामडो, यवतमाळ तालुका। मी उपसरपंच पदावर काम करतो। माझ्या गावात जलजीवन अंतर्गत विहिरीचे काम चालू झाले आहे। त्या विहिरीचं कामही चालू झालेलं आहे आणि त्याचे 10 लाख रुपये काढले आणि माझ्या गावात एवढा मोठा भ्रष्टाचार झाला। गावात पाणी नाही, भीषण टंचाई आहे, म्हणून माझ्या गावातले नागरिक घेऊन मी आलो। ज्यावेळेस पाहणी करण्यासाठी माझ्या गावात आले होते ठेकेदार कायपांडे साहेब आणि शहाळे साहेब, त्यांच्यासमोर सानप नावाचा ठेकेदार तेव्हा मला धमकी देतो, तू यवतमाळला येऊन दाखव। जर मला सानप अशी धमकी देत आहे, तो रजिस्ट्रेशन त्याचा नंबर नाही, तो ठेकेदार नाही अधिकृत, मग साहेब कायपांडे त्याला घेऊन येतं मला धमकी देण्यासाठी येतात का? माझ्या जीवाला बरं वाईट झालं उद्या ना तर याच्यावर गुन्हे दाखल, ह्या जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाचा जो मंत्री असेल त्याच्यावर गुन्हे दाखल होईल। काय मागणी केली? माझी अशी एकच मागणी आहे, माझ्या गावाला कोणत्या हद्दीत पाणी पाजा, अन्यथा पाणी नाही पोचलं हे तर छोटंच आंदोलन आहे। यानंतर घागर आंदोलन त्या गेटवर आहे आणि जर का माझ्या गावात पाणी आलं तर मला वाटते शासनाचं लक्ष जेव्हाच जाईल या खांद्याचा प्राण जाईल। मी आत्मदहनाचा इशारा देतो माझ्या गावात जर पाणी आलं तर।